नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि महत्त्वाची भरती असणारी आहे महत्त्वाची भरती आहे पहा आपली वनरक्षक भरती. तर त्यासाठी महत्त्वाचे आपण सरावाचे काही 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न ठरणार आहेत. आणि आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा जास्त करून लक्षात ठेवा, तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ आहे. कारण आपण या व्हिडिओमध्ये पहा जे मागच्या वर्षी PWD झालेले काही पेपर्स आहेत त्यातील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कलेक्ट केलेले आहेत. या व्हिडिओची जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा 2011च्या जनगणनेवर विचारण्यात आलेला आहे. कारण 2021ला आपली जनगणना झालेली नाही. त्यामुळे जी रिसेंट जनगणना असणार आहे त्यातील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याची जी लोकसंख्या आहे ही सर्वात जास्त होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर ठाणे हा जो जिल्हा आहे, लक्षात ठेवा, तर ठाण्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त होती. लक्षात ठेवा. यानंतर पुन्हा 2014 मध्ये ठाण्याचे 2 जिल्ह्यामध्ये रूपांतर झालं. एक आहे पहा ठाणे आणि दुसरा जिल्हा जो आहे तो आहे पालघर. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. ठाण्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती. यानंतरचा प्रश्न आहे, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छपाई केंद्र म्हणजे त्याला आपण सिक्युरिटी प्रेस म्हणतो, तर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. पहा, सिक्युरिटी प्रेस म्हणजे चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छापण्याचे जे यंत्र आहे किंवा केंद्र आहे ते आपल्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर नाशिक हा जो जिल्हा आहे, पहा, नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक या ठिकाणी आहे सिक्युरिटी प्रेस. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडायचा आहे. पहा, नियतकालिका यासाठी आपल्याला शब्दसमूह निवडायचा आहे किंवा त्याचा एक अर्थ निवडायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. लक्षात ठेवा, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपल्याला एक शब्दसमूह दिलेला आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर नियतकालिकाचा अर्थ होतो ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. तर आता यामध्ये पहा, या ठिकाणी पहिला ऑप्शन काय आहे? एका वर्षाने प्रसिद्ध होणारे. तर एका वर्षाने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हटलं जातं पहा वार्षिक. या ठिकाणी आहे की प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे. प्रत्येक दिवशी प्रसिद्ध जे होतं त्याला म्हटलं जातं पहा दैनिक, म्हणजे डेली म्हणजेच रेग्युलर दिवसेंदिवस हे प्रसिद्ध होतं. तिसरा क्रमांक आहे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, त्याला म्हटलं जातं पहा नियतकालिका. नियतकालिक त्याला म्हटलं जातं ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणे. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे, म्हणजेच त्याला म्हटलं जातं पहा मासिक. आणि आपलं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर नफा तोटा ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. यामध्ये नवा कोरा, जुना पुराणा, थट्टा मस्करी हे जे तीनही आहेत, लक्षात ठेवा, हे समान अर्थाचे असणारे शब्द आहेत. आणि नफा तोटा हे जे आहे हे विरुद्धार्थी शब्द असणारा जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर तालिबान हा जो देश आहे किंवा तालिबान ही जी संघटना आहे ही एक आतंकवादी संघटना आहे आणि तिने नुकताच म्हणजे काही 1-1.5 वर्षापूर्वीच एका देशावरती कब्जा केला आहे किंवा त्याला म्हटलं होतं की त्या देशाची सत्ता जी आहे तर ती तालिबानने मिळवलेली आहे. तर तो देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जो अफगाणिस्तान देश आहे. पहा, अफगाणिस्तान हा जो देश आहे तर या देशाची सत्ता जी आहे ही तालिबान या देशाने मिळवलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, प्रथमाध्याय या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडायचा आहे. पहा, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला संधी विग्रह महत्त्वाचा विचारला जातो आणि याच कारणाने आपण जवळपास 100 संधी विग्रह जे आहेत ते प्रत्येक परीक्षेला विचारण्यात आलेले ते देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच देईल. तर पहा, प्रथम अध्याय या शब्दाचा संधी विग्रह कोणता होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रथमा अधिक अध्याय, म्हणजेच त्याला शब्द होईल पहा प्रथमाध्याय. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, प्रथमाध्यायावरतीच आपल्याला हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आला होता, कारण 2019ला जी PWD भरती झाली त्यामध्ये हे प्रश्न घेतण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, युनेस्को व वारकी फाउंडेशन याच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचारला जाणार नाही, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला लॉकडाऊनमध्ये म्हणजे 2020 मधील हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला तयार होतात पहा, ग्लोबल टीचर प्राइज 2020 किंवा ग्लोबल टीचर प्राइज हा जो पुरस्कार आहे तर हा कोणाच्या वतीने देण्यात येतो? लक्षात ठेवा, युनेस्को आणि वारकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येतो ग्लोबल टीचर पुरस्कार. आणि हा जो आहे हा 2020 या वर्षाचा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1, तर रणजित सिंह डिसले हे जे आहेत पहा, एक शिक्षक आहेत, तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, पंचायत राज प्रणाली ही एक त्रिस्तरीय संरचना आहे, तर खालीलपैकी कोणता टप्पा 3 स्तरीय संरचनेच्या तळाशी आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न पंचायत राजवरती आधारित घेण्यात आलेला प्रश्न आहे आणि असे जे प्रश्न असतात हे तलाठी भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न असतात. तर पहा, पंचायत राज प्रणाली ही जी आहे तर ही एक 3 स्तराची असणारी एक संरचना आहे. तर यामध्ये विचारले की त्या 3 टप्प्यामध्ये शेवटचा जो टप्पा आहे किंवा सगळ्यात तळाशी असणारा टप्पा आहे तो कोणता होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर ग्रामपंचायत हा जो आहे हा पंचायत राज प्रणालीमधील सर्वात शेवटचा किंवा तळाचा टप्पा आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील प्रथम सायबर विद्यापीठ स्थापन होत आहे? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. भारतातील पहिले यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील आपल्या पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होत आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणारी एक योजना आहे जिचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर गरिबांसाठी मोफत उपचार. लक्षात ठेवा, यासाठी योजना आहे पहा फुले जीवन ज्योती योजना, आणि ही जी योजना आहे गरिबांसाठी त्यामध्ये मोफत उपचार दिला जातो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्द असणारी पण कशी चुकीची जोडी आहे, म्हणजेच अयोग्य असणारी जोडी आहे. यामध्ये पहा, उन्नती अधोगती, आवश्यक अनावश्यक, कृपा अवकृपा हे जे आहेत तर ह्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. एक ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे की पहा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी. लक्षात ठेवा, अयोग्य जोडी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्न विचारला आहे की समानार्थी शब्दाची जोडी. तर लक्षात ठेवा, कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी आहे ही अयोग्य असणारी जोडी आहे, म्हणजे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारत गौरव हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे हा 2019ला देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर पहा, पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्रातील असा खालीलपैकी कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूला भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर जो धनराज पिल्ले खेळाडू आहे पहा, धनराज पिल्ले यांना लक्षात ठेवा पूर्व बंगाल फुटबॉल क्लब जो आहे कोलकात्याचा तर त्यांच्याकडून भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे.
पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, हँगिंग गार्डन जे आहे हे राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मुंबई या ठिकाणी आहे पहा स्थित हँगिंग गार्डन. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता. 2021 ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. 2023 ला जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि 2019 ला हा प्रश्न आपल्याला PWD मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे, इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर हँगिंग गार्डन जे आहे हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्यावरची रेघ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, पाण्यावरची रेघ याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 क्षणिक. याचा अर्थ होतो पहा पाण्यावरची रेघ. क्षणिक म्हणजे काय, तर काही सेकंदापुरती एखादी गोष्ट होणे त्यालाच म्हणतो आपण पहा पाण्यावरची रेघ. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आतापर्यंत चेक केला तर जवळपास 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जेवढ्या काही सरळ सेवा असतात त्यातील जे काही असे कथासंग्रह असतात, पुस्तकं असतात किंवा जे काही असं असेल त्यामध्ये लेखक आणि त्यांचं साहित्य यावर हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक 3, तर बाबूराव बागुल हे त्याचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जे वाकाटक राजा प्रवरसेना दुसरा याची राजधानी आढळली होती? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा TCSनेच प्रश्न घेतलेला होता, पण हा जो प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे. पहा, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचं असं नाव काय आहे की त्या ठिकाणी वाकाटक राजा जो होता राजा प्रवरसेना दुसरा तर याची राजधानी आढळली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मनसार या ठिकाणी. लक्षात ठेवा, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मनसार आणि या ठिकाणी जो पुरातत्व विभाग आहे किंवा त्याचं जे उत्खनन स्थळ आहे ते आहे मनसार. आणि त्याच ठिकाणी जो वाकाटक राजा होता प्रवरसेना दुसरा याची राजधानी होती. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार जो आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. BSE म्हणजेच आपण त्याला म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. पण एक वेळा प्रश्न आपल्याला थोडासा अल्टरनेट विचारला होता. जो मुंबईतील शेअर बाजार आहे तर तो कोणत्या रोडवरती स्थित आहे? लक्षात ठेवा, तर तो आहे दलाल स्ट्रीट. लक्षात ठेवा, दलाल स्ट्रीट याचे म्हणजे या ठिकाणी आहे मुंबई शेअर बाजार. पण या ठिकाणी विचारलं की त्याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 1875. लक्षात ठेवा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. 1875 मध्ये BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जे जगातील काही 4-5 असणारे जुने स्टॉक एक्सचेंज आहेत तर त्यामध्ये देखील मुंबईचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित असणारी संस्था आहे? प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पहा, एक संस्था दिलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ही जी आहे ही कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर पुणे या शहरामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा अर्धा भाग गुजरातमध्ये अशा प्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन स्थित आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया गुजरात, या ठिकाणी घेऊया महाराष्ट्र. तर त्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, अर्धा भाग गुजरातमध्ये आहे आणि हे एक रेल्वे स्टेशन आहे. तर ते रेल्वे स्टेशन कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर नवापूर हे जे रेल्वे स्टेशन आहे याचा अर्धा भाग गुजरात या राज्यामध्ये येतो आणि याचाच उरलेला अर्धा भाग जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल नवापूर. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पोस्टाची खालीलपैकी कोणती सेवा ही कायमची बंद करण्यात आलेली आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही इंडियन पोस्ट आहे तर त्यांनी त्याच्या काही सेवा पाठीमागे देखील बंद केलेल्या होत्या. तर त्या सेवेपैकी अशी कोणती सेवा आहे किंवा कोणती सर्व्हिस आहे की ती त्यांनी कायमची बंद करून टाकलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी टेलिग्राम सेवा होती. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. टेलिग्राम जी सर्व्हिस होती ही इंडियन पोस्टने कायमची बंद केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिल्या महिला ज्या आहेत यावरती हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सोनिया गांधी ह्या ज्या आहेत ह्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल सोनिया गांधी. यानंतरचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर 1959 मध्ये राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न विचारले, 2 प्रश्न हे तयार होतात. तर पंचायत राज जी आहे ही सर्वात पहिल्यांदा राजस्थानमध्ये सुरू झाली आणि या ठिकाणी प्रश्न विचारलाय की बलवंतराय मेहता कमिटी जी आहे तर याच्या सुधारणा आल्याच्या नंतर म्हणजेच 1959 मध्ये राजस्थान या राज्यात सर्वात पहिल्यांदा पंचायत राजचं उद्घाटन जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर जवाहरलाल नेहरू. पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. पहा, राजस्थान या राज्यामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, कारण याच ठिकाणापासून पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जातो सूरजकुंड मेळावा किंवा एका ठिकाणी आलं तर सुरजाकुंड मेळावा आणि 2020 मध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. पण तो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर हरियाणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, सूरजकुंड मेळावा जो आहे हा 2020 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो मेळावा आहे हा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून तो ओळखला जातो. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो फॉरवर्ड ब्लॉक आहे याची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोसनी. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की ही जी हा जो पक्ष आहे याची स्थापना कोणी केली? तर पहा, सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली? 1939 या दिवशी केली, म्हणजे या साली केली होती. 3 मे 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीचा एक पक्ष स्थापन केला. त्याचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि मराठी गायक खालीलपैकी कोणत्या नावाने परिचित आहेत? किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की जे नारायण श्रीपाद राजहंस जे आहेत तर यांचं टोपण नाव, पहा टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बालगंधर्व या नावाने त्यांना ओळखलं जातं. याच ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला होता की बालगंधर्व म्हणून कोणाची ओळख आहे? तर बालगंधर्व जे आहे हे नारायण श्रीपाद राजहंस यांना दिलेलं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशात आर्थिक गुन्हेगारीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण यामध्ये 26 ते 30 हे जे 4-5 प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत. तर पहा, त्यापैकी प्रश्न आहे, देशात आर्थिक गुन्हेगारीत कोणतं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा हे देशात आर्थिक गुन्हेगारी जे आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे राजस्थान. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, भारताच्या अणुऊर्जा आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर A.K. मोहंती. लक्षात ठेवा, A.K. मोहंती कधी कधी यांच्याऐवजी आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं जाणार आहे. पहा, अजित कुमार. लक्षात ठेवा, अजित कुमार मोहंती. लक्षात ठेवा, अजित कुमार मोहंती किंवा कधी कधी A.K. मोहंती दिलं जाईल. आणि हे जे आहेत तर हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार जगात
कोणत्या देशामध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे किंवा सर्वात जास्त CO2 जो आहे हा उत्सर्जित केला जातो, असं देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो चायना आहे किंवा चीन जो देश आहे, तर या देशामध्ये सर्वात जास्त CO2 जो आहे तो उत्सर्जित केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात ओबीसीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ते सर्वप्रथम असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या ठिकाणी ओबीसी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ओडिशा हे जे राज्य आहे यामध्ये ओबीसी सर्वेक्षण जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे? प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. हा देखील आपण करंट अफेअर्स 2023 वरतीच प्रश्न घेतलेला आहे. तर भारतीय दंड संहितेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे हे केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कलम 124 पहा, कलम 124 हे जे कलम आहे या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे ही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. तर आपला प्रश्न पहिला आहे यंग बंगाल ह्या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, प्रश्न आहे यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सर हेनरी विवियन हे जे आहेत पहा, यांनी यंग बंगाल जी चळवळ झाली यंग बंगाल तर त्या चळवळीमध्ये अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल सर हेनरी विवियन. यानंतरचा प्रश्न आहे युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना कोणत्या कायद्याचे नाव आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार जे भारतीय न्यायाधीशांना देणारा कायदा जो आहे तर त्या कायद्याचं नाव काय होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर इल्बर्ट बिल. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. इल्बर्ट बिल हा जो कायदा आहे तर या कायद्याद्वारे जे युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे जे अधिकार आहेत तर तेच अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणारे म्हणजे देण्याचे अधिकार देखील दिले होते इल्बर्ट बिल कायद्याद्वारे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात खालीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा हा सर्वात जास्त आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. यापैकी आपल्याला 1 वेळा हा कृषी खात्यामध्ये आणि 2 वेळा आपल्याला हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? आणि हाच प्रश्न पहा आपल्याला 2022ला जी म्हाडा भरती झालेली आहे तर त्या म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर कर्नाटक हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये सर्वात जास्त किंवा देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादन जे आहे तर त्यामध्ये सर्वात जास्त वाटा आहे कर्नाटकचा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना हा कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, सचिन तेंडुलकर यांनी रिटायरमेंट ज्यावेळी घेतली तर त्यावेळी ते शेवटचे एक टेस्ट क्रिकेट खेळले होते. म्हणजेच पहा, एक टेस्ट कसोटी सामना खेळले होते. तर तो कोणत्या देशाच्या सोबत होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर वेस्ट इंडिज. लक्षात ठेवा, वेस्ट इंडिज या देशासोबत सचिन तेंडुलकर जे आहेत तर त्यांनी त्यांचा शेवटचा टेस्ट सामना जो आहे तो खेळला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल वेस्ट इंडिज. यानंतरचा प्रश्न आहे औषध निर्मितीच्या देशातील सर्वात मोठे केंद्र पतनचेरू हे कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, म्हाडा भरतीमध्ये हा विचारला होता. हा प्रश्न आपल्याला कृषी विभागामध्ये विचारला होता. हाच प्रश्न आपल्याला PWD जी भरती झाली त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर औषध निर्मितीसाठी देशातील सर्वात मोठं असणारं केंद्र आहे पहा पतनचेरू. तर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पहा, आंध्रामध्ये स्थित आहे पतनचेरू. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जय जवान जय किसान या घोषवाक्याची रचना डॅशद्वारे केली गेली? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक घोषवाक्य दिलेलं आहे आणि हे घोषवाक्य थोडंसं इम्पॉर्टंट आहे. जय जवान जय किसान हे जे घोषवाक्य आहे हे कोणाचं होतं?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर लाल बहादूर शास्त्री यांनी घोषवाक्य दिलं होतं किंवा यांनी घोषवाक्य केलेलं होतं जय जवान जय किसान. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बँक जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही. पहा, जनधन योजना ही जी आहे ही बँकमध्ये खाते उघडण्यासाठी प्रसिद्ध योजना आहे आणि या योजनेअंतर्गत कमी रकमेमध्ये आपलं खातं हे खोललं जातं बँकेमध्ये. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की खालीलपैकी अशी कोणती बँक आहे की ती जनधन खातं जे आहे ते उघडत नाही किंवा ते उघडण्यासाठी अधिकृत बँक नाही. आपल्याला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 HSBC बँक जी आहे ही बँक जनधन खातं उघडण्यासाठी अधिकृत बँक नाही. यामध्ये ICICI, IDBI, युनियन बँक ऑफ इंडिया ह्या ज्या तीनही बँके आहेत तर ह्या अधिकृत बँके आहेत आणि HSBC ही जी बँक आहे ही अधिकृत बँक येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दुःखाने सोडलेला लांब श्वास या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा, ज्यावेळेस आपण एखादा दुःखाने श्वास सोडतो म्हणजे त्याला आपण दीर्घ श्वासाचा सोडतो ना, थोडासा जास्त मोठा श्वास सोडतो तर त्या श्वासाला काय म्हटलं जातं किंवा तो वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर एखादा सुस्कारा सोडणे. पहा, सुस्कारा सोडणे त्यालाच म्हणतो. पहा, दुःखाने सोडलेला एखादा लांब श्वास. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आणि हाच प्रश्न आपल्याला जी महापोर्टलने एक्झाम घेतली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर वायस हा जो शब्द आहे याचा समान अर्थाचा असणारा शब्द आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कावळा हा जो आहे पहा कावळा याचा समानार्थी किंवा वायसचा समानार्थी शब्द होतो कावळा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील LG पॉलिमर या कंपनीतून कोणत्या रासायनिक वायूची गळती झाली होती. मित्रांनो लक्षात ठेवा, दोन प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. जर आपण एखाद्या बुकमध्ये जर हा प्रश्न कधी वाचला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे हे चुकीचं मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि हाच असाच प्रश्न आपल्याला अजून एक वेळा विचारला होता, पण त्यावेळेस विचारला होता की मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी जी एक वायू गळती झाली होती आणि त्यामुळे सर्वात मोठी दुर्घटना झाली होती 1983 मध्ये, तर त्या ठिकाणी कोणता वायू गळालेला होता लक्षात ठेवा. तर भोपाळमध्ये जी भोपाळची वायू दुर्घटना झाली तर त्यामध्ये मिथाइल आयसोसायनेट हा जो वायू आहे हा लीक झाला होता आणि आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी LG पॉलिमर या बँक कंपनीतून एक रासायनिक वायू गळती झाली होती. तर ती होती पर्याय क्रमांक 1 स्टायरीन. लक्षात ठेवा, स्टायरीन ही जी आहे या ठिकाणी म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या ठिकाणी LG पॉलिमर कंपनीमध्ये स्टायरीन वायू हा गळाला होता आणि 1983 मध्ये भोपाळमध्ये जी झाली त्यामुळे मिथाइल आयसोसायनेट हा गळाला होता. आणि काही पुस्तकामध्ये हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देखील मिसाईल आयसोसायनाइड असं लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी स्टायरीन हे उत्तर बरोबर होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळाडू आहे. पहा, महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला खेळ आणि खेळाडू यावर हे नेहमी प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी पूनम राऊत ही जी खेळाडू आहे ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पहा, पूनम राऊत. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याचं जे मुख्यालय आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला म्हाडा 2022 मध्ये विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला PWD 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर पहा, भारतीय वनस्पती सर्वेक्षण त्याला आपण म्हणतो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याचं जे हेडक्वार्टर आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कोलकाता या ठिकाणी आहे. पहा, कोलकाता या ठिकाणी आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी केली आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पहा महत्वाच्या जेवढ्या काही संस्था आहेत आणि त्यांचे जे संस्थापक आहेत यावरती आपल्याला हे नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे. पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी केली आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 1875 या वर्षी पहा 1875 या वर्षी आर्य समाजाची स्थापना जी आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मिलिंद या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? पहा मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द. तर याच प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कपी हा जो शब्द आहे हा मिलिंद या शब्दाला समानार्थाचा असणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टँक मैदानावरती राष्ट्रीय झेंडा खालीलपैकी कोणी फडकावला होता? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो, कारण ज्यावेळी भारत छोडो आंदोलन झालं 1942 पासून सुरू झालेलं होतं चले जाव किंवा भारत छोडो, तर या आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टँक या मैदानावर कोणी राष्ट्रीय झेंडा फडकावला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर अरुणा असफ अली यांनी झेंडा फडकवला होता पहा गोवलिया टँक मैदानावरती. पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे गतकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर पहा आपल्याला गतकाळ या शब्दाचा आधी अर्थ माहित पाहिजे. गतकाळ म्हणजे कोणता? तर जो होऊन गेलेला काळ आहे. पहा होऊन गेलेला काळ त्याला म्हटलं जातं गतकाळ. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं की याचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? तर पहा होऊन गेलेला काळ म्हणजे झाला रेग्युलर शब्द आणि येणारा काळ जो असणार आहे तो याच्या विरुद्धार्थाचा असणार आहे. म्हणजेच येणारा काळ म्हणजे कसा असतो? तर तो असतो भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. गतकाळ या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द होतो भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गाडिया लोहार ही जी लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे तर ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? पहा गाडिया लोहार ही जी आहे एक भटकी जमात आहे आणि ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर राजस्थान हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त जी आहे ही गाडिया लोहार या नावाची एक जमात आहे की जी लोहार काम करते आणि ती जी जमात आहे ती आढळते राजस्थानमध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय भरती एजन्सी चाचणी मिळालेल्या गुणांच्या आधारे नोकरी देणारी भारतातील पहिले राज्य कोणते आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्याला 2 वेळा विचारला जाऊ शकतो, कारण हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सवर देखील येणारा प्रश्न असणार आहे. तर राष्ट्रीय भरती एजन्सी चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे नोकरी देणारी पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर MP किंवा मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर हे असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या राज्याने राष्ट्रीय भरती एजन्सीद्वारे जे काही मिळालेले गुण आहेत तर त्यांच्या आधारे देशामध्ये सर्वात पहिल्यांदा नोकरी दिलेली आहे मध्य प्रदेशने. पर्याय 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे? पहा वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा आपल्या राज्यातील पहिली ही कोणत्या शहरामध्ये सुरू झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर नागपूर हे जे आहे हे महाराष्ट्राची उपराजधानी असणारं शहर आहे किंवा ठिकाण आहे आणि याच ठिकाणी राज्यातील आपल्या पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा जी आहे ही सुरू करण्यात आली आहे नागपूरमध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ताजमहल सारखा दिसणारा बीबी का मकबरा हा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा जो की ताजमहल आहे तर ताजमहलची प्रतिकृती म्हणून महाराष्ट्रामध्ये बीबी का मकबरा हे ठिकाण आहे. तर हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे पहा बीबी का मकबरा हे ठिकाण. आणि बीबी का मकबरा जो आहे ही ताजमहलची प्रतिकृती आहे. यामध्ये सर्वात कन्फ्यूज होणारे विद्यार्थी असणार आहेत लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पण त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी औरंगाबाद असं नाव देण्यात आलेलं आहे. कारण औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव चेंज करून लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी आपल्याला धाराशिव जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला उस्मानाबाद पाहायला मिळेल. लक्षात ठेवा ज्यावेळेस ऑप्शन असतील जुन्या प्रश्नातील तर त्या ठिकाणी उस्मानाबाद देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी नवीन आहे त्याचं धाराशिव. पर्याय 1 आपले योग्य उत्तर होईल पहा औरंगाबाद किंवा संभाजीनगर या ठिकाणी आहे बीबी का मकबरा. यानंतरचा प्रश्न आहे वि. दा. सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा वि. दा. सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी एक महाराष्ट्रामध्ये मंदिर बांधलं होतं त्याचं नाव होतं पहा पतित पावन मंदिर आणि हे जे मंदिर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे पहा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे पतित पावन मंदिर आणि ते बांधलेलं कोणी आहे? विनायक दामोदर सावरकर. एक प्रकारे आपण त्याला सावरकरांनी बांधलं असंही म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्याला आपण RSS म्हणतो तर त्याची स्थापना झालेली आहे? प्रश्न महत्वाचा आहे. यावरती आपल्याला दोन प्रश्न हे अल्टरनेट विचारले होते की RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे याची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवा, हेडगेवार यांनी त्याची स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी प्रश्न आहे की ती कोणत्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये केली होती पहा RSS ची स्थापना. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेमध्ये भाषांतर केलेले आहे? पहा मित्रांनो, शहाजहानचा एक मुलगा होता तर त्या मुलानं 50 पेक्षा जास्त जे उपनिषद आहेत तर त्यांचं जे भाषांतर आहे किंवा त्याला आपण ट्रान्सलेट म्हणू शकतो तर ते फारसी भाषेमध्ये केलेलं आहे. आणि हा प्रश्न आहे आपल्याला पहा म्हाडामध्ये विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर दारा शिकोह हा जो त्यांचा मुलगा होता शहाजहानचा तर त्याने 50 पेक्षा जास्त असे उपनिषद होते की त्याचं भाषांतर जे आहे हे फारसी भाषेमध्ये केलेलं होतं. आणि मित्रांनो, जे काही आपल्याला हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा जे TCS आहे हे अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला नेहमी विचारतं, कारण यामधील आपण अर्ध्यापेक्षा जास्त जे प्रश्न आहेत हे TCSने घेतलेले प्रश्न आहेत, कारण हा देखील प्रश्न TCSनेच घेतलेला आहे म्हाडा भरतीसाठी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल दारा शिकोह. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या सामायिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यामुळे तिसऱ्याच पदाचा बोध व्यक्त होतो तर त्या समासाला काय म्हटले जाते? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. तर असा कोणता सामासिक शब्द आहे की त्यामध्ये म्हणजे असा कोणता समास आहे की त्यामध्ये दोन्हीही पदांना महत्व नसतं आणि तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो? तर तो समास कोणता असतो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला बहुव्रीही समासाची व्याख्या विचारली आहे. तर ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसतं आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर त्या समासाला म्हटलं जातं बहुव्रीही समास. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न होईल, निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाईल? या ठिकाणी प्रश्न सरळ आहे की निष्कपट या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. पहा, संधी विग्रह करायचा आहे आपल्याला निष्कपट या शब्दाचा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर निही अधिक कपट. पहा, निही अधिक कपट त्यालाच म्हटलं जातं पहा निष्कपट. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वयंसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023 मधला इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे आपण जून 2023 मध्ये घेत आहोत. लक्षात ठेवा, तर महिलांच्या सुरक्षतेसाठी कोणत्या राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर महाराष्ट्र या राज्यामध्ये लक्षात ठेवा राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. पर्याय 2 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इस्रायल कोणत्या देशाकडून F-35 ही अत्याधुनिक लढाऊ विमानं जे आहे हे खरेदी करणार आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा, डिफेन्सवरचा हा प्रश्न आहे. तर इस्रायल हा जो देश आहे कोणत्या देशाकडून F-35 या नावाचे जे काही मॉडर्न असणारे किंवा अत्याधुनिक लढाऊ विमान आहेत तर ते विकत घेणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर अमेरिकाच म्हणजे USA या देशाकडून इस्रायल देश जो आहे हा F-35 ही जी विमानं आहेत लढाऊ विमानं ते विकत घेणार आहे. ऑप्शन 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ले थान लॉन्ग हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे न्यायमंत्री आहेत? पहा, या ठिकाणी एक व्यक्तिमत्व भारत दौऱ्यावरती आलेलं आहे. त्यांचं नाव आहे ले थान लॉन्ग. हे जे भारत दौऱ्यावर आलेले न्यायमंत्री आहेत तर हे कोणत्या देशाचे न्यायमंत्री आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर व्हिएतनाम या देशाचे न्यायमंत्री आहेत ले थान लॉन्ग आणि हे जे आहेत हे सध्या भारत दौऱ्यावरती आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहिली ग्लोबल चेस लीग ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? पहा, पहिली ग्लोबल चेस लीग जी आहे ही कोणत्या ठिकाणी पहिली पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर लंडन या ठिकाणी पहा पहिली ग्लोबल चेस लीग जी आहे ती संपन्न झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल.
या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी चौथी आणि देशातील दुसरी सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती ठरली आहे? पहा, प्रश्न हा महत्व आहे. जगात कितव्या क्रमांकाला? चौथ्या क्रमांकाला. आणि आपल्या देशात जर विचारलं तर देशात दुसऱ्या क्रमांकाला अशी बँक कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर HDFC ही जी बँक आहे ही जगामध्ये चौथ्या क्रमांकाची मोठी असणारी बँक आहे आणि आपल्या देशामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी असणारी सर्वात बँक आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण करंट अफेअर्स 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 30 असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. या 30 प्रश्नापैकी किती प्रश्न आपल्याला देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स आणि जे काही महत्त्वाचे क्वेश्चन पेपर असणार आहेत प्रिव्हियस झालेले, तर त्याच्याही नोट्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यालाही जाऊन आपण जॉईन करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सगळं स्टडीचं मटेरियल जे आहे हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.